हे पेंट माझ्या बाळाने पेपरच्या रोलपासून बनवलेलं आहे. हे आकार गाडीचं आहे आणि हे पेंटिंगसुद्धा शिवाजी महाराजांचं त्यानंच बनवलेलं आहे. थोडंसं मला वाटतं थोडासा ह्याच्यात चेंज पाहिजे होता, पण तो लहान आहे आणि त्याच्या मानाने त्यानं खूप सुंदर असं हे पेंटिंग केलेलं आहे. आज शिवाजी महाराजांची जयंती आहे. शिवाजी महाराज आपल्याला काय देऊन गेले हे घेणं खूप गरजेचं आहे. शिवाय त्यांची जी आई आहे जिजाऊ, तिचं जे आपल्या मुलाला तिनं जे शिकवलं, जी शिकवण दिली ती खरोखरच एक राज्य घडवणारी मातेचं जे तिनं कर्तृत्व निभावलं ते साहजिकच प्रत्येक महिलेनं निभवायला हवं. कारण प्रत्येक मुलांमध्ये हे शिवाजी महाराजांचे गुण उतरतील. कारण त्यांनी आपल्या महिलांना प्रथम म्हणजे जो मानाचं स्थान दिलं ते मला वाटते कुठल्याच राज्यामध्ये एवढं मानाचं स्थान नसलं दिलं. पण शिवाजी महाराजांकडून या प्रत्येक स्त्रीमध्ये ते आई किंवा बहीणच पाहिजे हा महत्त्वाचा त्यांच्यामध्ये गुण जो होता तो खरोखरच एक महत्त्वाचा होता. आणि याच्यातूनच आपली बुद्धिमत्ता समजत असते आणि त्याच्यातूनच आपली प्रगतीही होत असते. कारण जी व्यक्ती आपली एका स्त्रीला जी म्हणजे असं एक बघण्याचा दृष्टिकोन असतो ना त्या व्यक्तीचा, की हे आपली आई आहे किंवा ही आपली बहीण आहे, ही प्रत्येक स्त्रीकडे बघण्याचा जी दृष्टी असते तो खरोखरच एक माणूस साधारण नसतो, तो एक असाधारण माणूस असतो. आणि असाधारण माणसाला राज्य घडवणं किंवा कुठल्याही गोष्टीत प्रगती करणं सहजाने सोपं जातं. कारण त्याच्यातले ते गुणच त्याला पुढे नेत असतात. शिवाय जिजाऊनेही जे आपलं कर्तृत्व होतं, आई होण्याचं कर्तव्य होतं ते त्यांनी एकदम चांगल्या रीतीनं इतकं वडील दूर असतानाही तिने जे त्याच्यात गुण घातले ते गुण महत्त्वाचे होते. आणि अशा या थोर आईलाही तितकंच मानाचा मुजरा आहे जितका शिवाजी महाराजांना आपण करतो.